नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील 49 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेतल्याचं समजतंय। प्रकाश व्यंकटी जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील 49 वर्षीय प्रकाश व्यंकटी जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। प्रकाश जाधव हे मागील काळामध्ये अंतरवाली सराटी यासह तालुका परिसरातील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पंडित हे पुढील तपास करत आहे। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड। बालाजी मोतीराम जाधव, रानसुगाव। आमचे बंधू प्रकाश व्यंकटी जाधव काल आत्महत्या संध्याकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान त्यांनी केली आणि ह्याच्या मागे हे सरकारचं जे प्रकार चालू आहे, जे आरक्षणाचे जे गाजर देत आहे, त्या गाजराला कटाळून त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त झाले आणि मृत्यू कशा पद्धतीने केली त्यांनी त्याची चिठ्ठी दिली आणि त्यांना काय पाहिजे होतं आरक्षणाचं त्या मराठा समाजाला हे त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केली आहे। आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी वेळोवेळी आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन घेण्यात आलं होतं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी अंतरवली सराटीला पण आले होते। त्यातून आमच्याही गावाच्या जी चौकी आहे गंगनमीर फाटा तिथंसुद्धा त्यांनी 2-3 वेळा त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि हे त्यांना जे वारंवार जे गाजर सरकार दाखवले हे लक्षात आलं आणि काल आमच्या गावात एक शिवजयंती झाली आणि त्याच्यातून त्यांना काहीतरी बोध घडला किंवा हे सरकार आमचं असंच का करते म्हणून त्यांना ते काल थोडंसं त्यांना डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी एक आत्महत्येची सुसाईड नोट लिहिली तिथे आणि त्यांनी आपला जीवनयात्रा संपवली। आम्ही इथं नायगाव ग्रामीण रुग्णालय नायगाव इथे त्यांचा पार्थिव घेऊन आलेलो आहोत। शहीद प्रकाश व्यंकटराव जाधव यांच्या आत्म्याला शांती भेटो आणि प्रकाश व्यंकटराव जाधव यांची जी इच्छापूर्ती त्यांनी जे दाखवली ते मराठाला आरक्षण द्यावं हे सरकारने त्यांची मागणी पूर्ण करावं आणि त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी। व्यंकटी पाटील जाधव यांनी रानसुगाव मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल संध्याकाळी 9:30 ते 10च्या दरम्यानमध्ये मराठा समाजाला या शासनाने समाजाचा घात केला म्हणून त्यांनी खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मी माझ्या मुलाबाळाला शिक्षणाचा खर्च करू शकत नाही म्हणून त्यांनी काल आत्महत्या केली आणि आपला जीव त्याग प्राण दिला। हे नायगाव तालुक्यातला 4था बळी असून शासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन सकल मराठा समाजाला सर्व ओबीसी मधून आरक्षण द्यावं